मला काय माहिती नाही. पालकमंत्र्यांनी बोललेले आहेत, पालकमंत्र्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की मला कसं काय. आता त्यांनी तिथं जाहीरपणे तुमच्यासमोर सांगितलं आहे, मला काय सांग, मला हा प्रश्न कसा विचारता. पालकमंत्री साहेब असं म्हणलेले की दिलीप मानेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय जो काय असेल तो बापूसाहेब घेतील. मान्य आहे, पण आता घेतलं मला माहितीच नाही ना. हा पालकमंत्र्याला विचारला पाहिजे प्रश्न. नाही, त्यानंतर वरिष्ठ कुणी आपल्याशी बोललेत का? मला असं वाटतं की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि मी माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या काही शहरातल्या लोकांच्या भावना ह्या लोकांनी कार्यकर्त्याकडे सादर केल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्ते माझ्याकडे आले किंवा नागरिक म्हणतात की काय काँग्रेसचे लोक येत आहेत, प्रवेश देत आहेत, देऊ नये असं नागरिकांचं मत आहे. कार्यकर्ता हा नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा समन्वयक असतो आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले की बाबा त्यांचा प्रवेश घ्यायचा नाही. मी म्हटलं माझ्या हातात नसतंय, ते प्रदेश ठरवत असतंय, आपल्याला विचारलं तर तुमच्या भावना कळवतो मी. आणि मग त्यांनी माझं कार्यालय सोडून आपलं जिल्हा कार्यालयात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या स्वतःवर माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात आणि त्या भावना मी माझ्या पद्धतीनं माझ्या स्वतःवर घेतल्या. मी प्रदेशाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कालही मला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विचारलं, मी म्हटलं आजही भावना त्याच आहेत नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या. प्रवेश घ्यायला माझा कोणताही नकार नाही, कार्यकर्त्यांचाही नकार नाही. फक्त कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्हाला नेते लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत, खासदाराच्या निवडणुका झालेल्या आहेत, आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आत्ता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्याबरोबर भागीदार का आणून देता? आमच्यात भागीदार करू नका. आणि म्हणून त्यांनी मी काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आत्ताच करू नका साहेब, 2 महिन्यानंतर आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांना कुणाला प्रवेश पाहिजे त्याला देतो म्हटलं होतं. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर फोनवरती साहेब म्हटले की उद्या सकाळी रवींद्र चव्हाणला बोलून घे. मी आज सकाळी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांनाही विनंती केली. 1% मी परत रात्री मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पण कार्यकर्ते म्हणतात की नागरिक अजिबात तयार नाही, नागरिकांनी स्वीकारलेलं नसताना आता घेऊ नका. आणि परत तेच प्रश्न म्हणतायत कार्यकर्ते, आमच्यात भागीदारी तुम्ही आत्ता कोणी देऊ नका, घ्यायचं तर तुमच्या वेळेस घ्या, लोकसभेला घ्या, विधानसभेला घ्या किंवा जिल्हा परिषद आणि महानगरपालिका झाल्यावर कुणालाही प्रवेश देणे त्या लोकांना आमचे काही म्हणणं नाही. नसेल तर यावेळेस मग विधानसभे माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेत. मी तेही निरोप सांगितला प्रदेशाध्यक्षांना. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही. साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतला आहे. आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश कशाला करता. तर मला असं वाटतं की तरी परंतु त्यांनी घेतलेलं आहे. मी 1%चाही होकार दिलेला नाही. त्यांनी मी मला सांगितलं नाही. किंबहुना प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं मी तुमचा परत एकदा निरोप मुख्यमंत्री महोदयांना कळवतो आणि परत तुम्हाला सांगतो काय झालं. पण तोपर्यंत 1 तासाभरात तर तास 1.5 तासामध्ये साधारण मला तुमच्या मार्फत ह्या सगळ्या बातम्या कळालेल्या आहेत. बापू तुम्हाला कुठेतरी अंधारात ठेवून किंवा तुमच्यावर अविश्वास दाखवत हा प्रवेश झाला असं म्हणता येईल का? तसं अविश्वासाचा विषय नाही. पण भारतीय जनता पक्ष प्रदेश असेल केंद्रात असेल, भारतीय जनता पक्ष वाढावा, पक्ष वाढावा, तळागाळापर्यंत जावा ही भावना आहे. परंतु मला असं वाटतं की आम्ही त्या उद्देशानंच लढलेलो आहे. मला आठवतं की 2004ला सोलापूरच्या जनतेने मला काही नसताना सुद्धा प्रतिसाद देऊन मला ह्या सोलापूर जनतेने खासदार केलं. इथून मी परत माढ्याला गेलो, माढ्याला लढलो. माढ्याला खूप चांगली मतं पवारसाहेबांच्या विरोधात लढली. तिथून तुळजापूरला गेलो, तुळजापूरलाही मला चांगली मतं मिळाली. 11th आवरला जाऊन सुद्धा
शेवटी पार्टी प्रयत्न करत असते, वेगवेगळे प्रयोग करत असते की बाबा वेगवेगळी माणसं आली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. स्वाभाविक आहे ते, काय म्हणजे असं विश्वास अविश्वास वगैरे नाही. पण मला असं वाटतं की थोडंसं जो फीडबॅक असतो तो चुकीचा जात असत असा एक तर्क आहे माझा. जो माझ्या माहितीनुसार 2014ला माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य एक नाही, सरपंच एकही नव्हता, पंचायत समिती आपल्याकडे नव्हती. त्याही काळामध्ये मला असं वाटतं की मी एकटा आमदार होतो ग्रामीणला, तरीसुद्धा पंचायत समिती सभापती भारतीय जनता पक्षाचा झाला होता, असावं माहिती म्हणून मी सांगतोय मी. आणि तसंच सोलापूर शहरामध्ये सुद्धा बहुतेक आत्ताचे कुणी नसताना सुद्धा सोलापूर महापालिकेमध्ये जवळपास 49 नगरसेवक सोलापूर महापालिकेतील दोन्ही देशमुखांनी मिळून आणलेले होते. त्यात मध्याला सुद्धा कुणीही आमदार नसताना माझ्या माहितीनं 14 का 15 नगरसेवक हे मध्याला होते. म्हणजे उलट माझ्याकडं दक्षिणला 14ला 2 किंवा 1.5 नगरसेवक होता. 1.5चा आता जवळपास 12-13पर्यंत आलो. आणि कार्यकर्ते आणि नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. काही मुठभर लोकांनी माझा अपप्रचार नक्की केला सर, परंतु त्या अपप्रचार धुडकावून नागरिकांनी माझ्यावर पक्षावर विश्वास ठेवून मला असं वाटतं की खूप चांगल्या मताने निवडून दिलेला आहे, आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अविश्वास आहे. पण माननीय पक्ष संघटना, पक्षाचे नेते एखाद्याला उमेदवारी देत असतात आणि ते उमेदवारी दिल्यावर पक्षाचं काम संपतं, प्रचार वगैरे करत असतं. मग त्या उमेदवाराचं प्रचार करणं आमच्या सर्व कार्यकर्त्याचं काम असतं, ते नागरिकापर्यंत पोहोचवणं, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं. तर मला असं वाटतं की पक्षानं प्रवेशाचं काम केलेलं आहे. आता त्यांचा निरोप आम्ही आमच्या कार्यकर्त्याला परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार, त्यांचा निरोप नागरिकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार. 288च्या ठिकाणी तिकीट उमेदवारी दिलेली असते, पण काय सगळेच उमेदवार निवडून येतात असं नाही. मला असं वाटतं हा तर्क आहे. आता बघू, कार्यकर्ते स्वीकारतात, नागरिक स्वीकारलं की चांगलीच गोष्ट आहे. आता सध्याला कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत. सध्या सगळे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत, तुमची चर्चा पण झाली. नेमकी तुमची भावना काय आहे? त्यांची भावना एकच आहे की बाबा आता ह्यावेळेस आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका. तुमच्या वेळेस त्याने आम्हाला स्पष्ट वक्तव्यानं सांगितलं, कार्यकर्त्यांनी लोकसभेचे नेते आहात, विधानसभेचे तुम्ही नेते आहात, तुमच्या ह्याच्यात भागीदारी घ्या, आमच्या ह्याच्यात कृपा करून हात जोडतो आम्ही तुम्हाला की आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका. आम्ही गेली 10-12 वर्षापासून काही नसताना घरोघरी जाऊन अनेक लोकांनी आपल्याविषयी अपप्रचार केला असताना सुद्धा आम्ही नागरिकांचं परिवर्तन केलेलं आहे आणि नागरिकाला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. आणि आता आमच्यात का भागीदारी देता, ह्या आताही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. देखील आता भेट घेतलेली आहे, काय मालकांशी चर्चा झाली, त्यांच्या काय भावना आहेत, काय त्यांनी काय सांगितलं काय प्रवेशासंदर्भात? त्यांनाही आश्चर्य वाटायला असं कसं व्हायला. त्यांच्याही मतदारसंघातले हेच प्रवेश सुरू आहेत, त्यांचेही कार्यकर्ते गोंधळ घालायला लागलेले आहेत, तेही अस्वस्थ आहेत. अनेकाला त्यांनी काहीतरी म्हटलेलं असतं, कुणाला ते ह्याच्या अगोदर प्रवेश दिलेला असतो. आज काल यायचं ना आज लगेच म्हणजे महानगरपालिकेला तिकीट द्यायचं हे होत नाही. आणि मला दोघांनी शब्द दिलेला आहे की उमेदवार ते मागणार नाहीत. या शब्दात तुमचा विश्वास आहे का बापू? या शब्दात तुमचा विश्वास आहे? कारण तुम्हाला म्हणले होते प्रवेश तुम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही, आता म्हणतात तिकिटाची मागणी होणार नाही, पण पुढे तर तिकीट पण दिली, कसा विश्वास ठेवता तुम्ही? मला असं वाटतं की नेतृत्वावर माझा नाविलाज का होईना पण विश्वास ठेवावाच लागतो. नेतृत्वावर गैरविश्वास दाखवून चालणार नाही. नेतृत्वाने शब्द दिलेला आहे आणि मला काय वाटतंय की ते शब्द पाळतील असं वाटतं. जागेवर उमेदवार दिले, तिथं तुमचे उमेदवार अगोदरपासून काम करायला लागले, मग तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे? काय आता समजा दिलीप मानेला 1, 2, 4, 5, 6 जागा सुटले, तिथं तुमचे कार्यकर्ते आधी तयारी करायला लागले, मग तिथं तुमची भूमिका काय असणार? तुम्ही काय माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय उमेदवारी ते मागणार नाहीत.
बापू उमेदवारी मागणार नाही तर मी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या सर्वांचा विरोध असताना जाण्याचा अट्टास कशासाठी असावा? पालकमंत्र्यांनी देखील सांगितलेलं की याचा निर्णय बापू घेतील. तुम्ही अनेक वर्ष जे आहेत ती विक्रमी मताने निवडून येत आहे आणि तुमचाच कुठेतरी प्रतिस्पर्धक भाजपकडून तयार करतोय, असं काय वाटतंय? खंत वाटते? माझ्या नशिबातलं जे असतंय, भाजपच्या नशिबात जे असतंय ते कोणी काढून घेत नाही. असले त्रास मी 98 पासून बघतोय. लई जणांनी त्रास दिला. मी शरद पवारच्या विरोधात लढलो, सुशील कुमारच्या विरोधात लढलो. पक्षांतरी बी काय मला कमी त्रास झाला आहे का? असं काय नसतं. त्रास असतो त्याला. पक्षात कोण त्रास देते बापू? मला कोण त्रास देत नाही, दिला तर काय फरक पडत नाही. मला एक खात्री आहे, माणसाने त्रास दिला हरकत नाही, पण भगवंत माझ्या पाठीशी आहे. आपली जी चर्चा झाली त्यात नेतृत्वाची काय भूमिका आहे यांना घेण्यामागे? नेतृत्व आपल्या चर्चेत जे काही मुद्दे समोर आले, नेतृत्वाला वाटते आपले कार्यकर्ते वाढले पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, ही भूमिका आहे नेतृत्वाची. आता ही जी अस्वस्थता आहे, म्हणजे कुणाची ही जी अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल, उत्तरच्या असतील, दक्षिणच्या असतील, ही जी सगळी व्यक्त केली जाते, राज्यामध्ये सर्वात मोठं बऱ्यापैकी पहिल्यांदा आंदोलन भाजपाचं शहर कार्यालयासमोर झालं, कारण की त्यांच्यामध्ये असली मनातली खंत होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या सगळ्याकडे बघताना ही अस्वस्थता, ही खंत भविष्यामध्ये काहीतरी वेगळं स्वरूप होईल याचं? कुठल्याही गोष्टीचं म्हणजे आपलं काय म्हणतो आपण त्याला, माकडी 2 पिल्लं ज्यावेळेस बुडत असतात म्हणजे माकडीनं आपल्या खांद्यावर घेत असते आणि ज्यावेळेस ती स्वतः तिच्या नाकातोंडाला पाणी लागतं त्यावेळेस ती स्वतःच्या पिल्लाला खाली घेते आणि मग वर जाते. मग हे तर सज्ञान माणसं आहेत. बाबू आता तुमच्या ह्याच्यामध्ये जे कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत एकूण किती प्रभागात जे आहे तुम्ही तुमची एक योजना तयार केलेली आहे, किती प्रभागात तुमचे कार्यकर्ते? 1-2 दिवसापूर्वी तुमची बैठक पण झाली या संदर्भामध्ये. मी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं, कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की बाबा उमेदवारी मागितली, कार्यकर्ता महत्त्वाकांक्षा असला पाहिजे, उमेदवारी मागितली पाहिजे, त्याच्याबद्दल स्वागतच आहे. परंतु उमेदवार केवळ प्रभागात 4 किंवा 3, काही ठिकाणी 3 आहेत, 4च उमेदवार आपल्याला देता येतात, बाकीच्याला उमेदवारी मिळत नसते. तर मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक होत म्हणजे लढलं पाहिजे, भारतीय जनता पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे, आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी झटलं पाहिजे. म्हणून मी सर्वांची समजूत काढण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. मग आमचे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, काय उमेदवारसुद्धा इच्छुक होते, ते सुद्धा त्या बैठकीला होते बऱ्यापैकी. महायुती होणार का नाही बापू? आता महायुतीमध्ये जी आहे शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्र लढणार का? काय निर्णय काय झाले? मला असं वाटतं की बहुतेक युतीनंच लढतील. तर जागा वाटपाच्या बाबतीत निर्णय काय आज काहीतरी 1-2 दिवसामध्ये बैठका घेतील. बापू याच्या आधी आपला शब्द प्रमाण मानला जायचा, मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण, आपला विरोध होता, मात्र त्यावेळेस देखील आपला शब्द मानला गेला नाही. आता पुन्हा आपण विरोध करताय कार्यकर्त्यांसाठी, मात्र तो देखील शब्द आता ऐकला जात नाहीये. अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी फिरवली आहे की त्यांनाचे प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानाचं जर तू? मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने, म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे, ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलोय. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर. पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही त्या, आपल्याकडे ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो, बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे. जिथं एक सोसायटी नाही तिथं 450-500 मतदान सोसायटीचं झालं आहे. आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत, कमी ग्रामपंचायती होत्या, तरी परंतु 3 उमेदवार माझे निवडून आलेत. आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष
आणि आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला. किती? एक माणूस निवडून आला. हे अभिमान, ही खोटी माहिती वर जाते. आता दावा आहे आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना, 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते. आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं मत आहे. बापू ते ठराविक जण कोण आहेत नेमके? कोण मला तो त्रास शोध देतंय? लागायचा आहे. जरा तुमच्या माध्यमातून कळवा मला. बापू, ते ज्या मान्य पक्षात गटात होते करणं- ते ज्या मान्य पक्षात गटात होते करणं- त्या पक्षाची लोक त्यांना विधानसभेला तिकीट देत नाहीत, पण तुम्ही निवडून आल्यानंतर देखील पक्ष तुमचं ऐकत नाही. मला ते म्हणायचं का असं होतंय आता पक्षात? त्याचं काही आत्मचिंतन वगैरे आता काही करणार आहात का? मी नसतो आत्मचिंतन करत, मी लढतच राहणार आहे काय बी झालं तर. माने गटांकडून सांगितलं जातं की विधानसभेमध्ये आम्ही त्यांना खूप मदत केली होती, त्यामुळं असं आहे, प्रत्येक नागरिक म्हणत असतो, जेवढे मतदार आहेत ते सर्वच म्हणत असतात आम्ही तुम्हाला मतदान टाकले. तुम्ही कुठल्या बी गल्लीत चाला, गल्लीत म्हणजे विरोध करणारा माणूस सुद्धा सांगत असतो की मी मतदान केलं. मग होयच म्हणायचं. निवडून येईपर्यंत आम्हाला सगळ्याच्या दारोदार फिरावंच लागतंय. उमेदवार असो किंवा मतदार असो, सगळ्यांच्या दारोदार फिरावं. आम्ही फिरलो बी, मत मागत फिरावंच लागते सगळीकडे. आमची बाजू पटवून सांगावंच लागते. तेवढ्यापुरती पटली बी असेल, एखादं परिवर्तन झालं बी असेल, दिलं बी असेल, मी नाही कुठं म्हणालो. बापू आता इतके दिवस ना फक्त भाजप म्हणूनच आपण लढत होतो. ते तुम्ही नगरसेवक गेल्या वेळी दीड असताना 14-15 केले महापौर सत्ता. आता पुन्हा एक गट येऊन पुन्हा गटबाजी, म्हणजे आता सुभाष देशमुख गट, माने गट, असं का होतं भाजपमध्ये की गटबाजीला उदाहरण वरिष्ठ नेते देत आहेत का? आता मला असं वाटतं की तो प्रश्न मला कळत नाही. नाही कळत नाही, पण इतके दिवस तुम्ही भाजप म्हणूनच लढले ना. मी अजून भाजपमधूनच पण असं लढणार. प्रत्येक वेळी एक गट येणार नाही. आणखीन सुद्धा भाजप म्हणून लढणार. आता पुन्हा म्हणणार की माने गट येते असं, पण गटबाजीला कुठं इथून सुरुवात होती का असं वाटतं? आता अंदाज वरिष्ठांना मला तो प्रश्न सांगतो. बापू, या सर्व घटनाक्रमानंतर आमदार सुभाष बापू यांची कार्यकर्त्यासाठीची काय भूमिका असणार नेमकी? मी कार्यकर्ते जसे सांगतील, कारण कार्यकर्ते नागरिकाच्या वतीनं बोलत असतात. कारण त्यांना आम्ही संपूर्ण नागरिकापर्यंत, मतदारापर्यंत पोचू शकत नसतो. आम्ही पोचतो कार्यकर्त्यांच्या तर्फे पोचत असतो. आम्ही नेहमी म्हणतो कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आता कार्यकर्त्याच्या निवडणुका आले की नेते लोक घेणं त्यांना आवडत नाही ना. आणि मग मला कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार. त्यांना पाठीशी त्यांना साथ द्यावीच लागणार. येणं केलं प्रकार. बापू, बाजार समितीला कसं भाजप विरुद्ध वेगळी आघाडी झाली, तशी महापालिकेत तुम्ही आणि विजय देशमुख असे काय करायचं काय आहे का? असलं डोक्यात नाही. आम्ही भाजप म्हणून लढणार. बापूसाहेब, पालकमंत्र्यांनी म्हणलेले की महापालिकेच्या संदर्भात आमचे तिन्ही आमदार जे आहेत ते सक्षम असतील, शहराध्यक्ष सक्षम आहेत, जे काही निर्णय आहेत ते घेतील, तर सक्षम असतील तर मग ही पक्षप्रवेश कशासाठी होतो? आता तो कसा घेतला, मला असं वाटतं की आमच्या प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री किंवा नेते मंडळी त्यांना विचारलं पाहिजे आता कसं घेतलं, त्यांनी कसं घेतलं, मला कसं काय. ओके थँक्यू. उलट माझा दावा आहे, त्यांनी सांगितलेलं आहे दोघांनी बी की उमेदवारी मागणार नाही. तर बापू समजा जर का असं झालं की तुम्हाला सांगितलंय आणि पण प्रत्यक्षात जर का त्यांना उमेदवारी दिली, कारण त्यांचे भाऊ ते नगरसेवक होते काही मागच्या टर्ममध्ये, आता पुन्हा एकदा त्यांना जर का त्याच वेळेस संधी मिळाली की आम्ही नगरसेवक होतो, तर मग हे ऍक्सेप्ट होईल का किंवा मग त्यानंतर काय भूमिका असणार आहे? मला असं वाटतं की त्या त्या परिस्थितीत ठरलं जात. आता काही ठरलेलं नाही. आम्हाला एक तरी द्या, दोन आता तरी त्यांनी द्या. सांगितलं की मला दोघांनी सांगितलं की ते उमेदवारी मागणार नाहीत. बापू, मग यानंतर तुम्ही प्रश्न केला नाही की जर उमेदवारी मागणारच नसतील तर पक्षप्रवेश कशासाठी देतात अशी काय विचारणा केली नाही? नाही, आपल्या उमेदवाराला सपोर्ट मिळावा. नाही बापूसाहेब, असं आहे. उमेदवारी मागणारे होते. माने म्हटलं की त्यांच्या लोकांना चिन्हावरती उभं करणार आणि आता ते भाजप आहे त्या कार्यकर्त्यांच्या त्याच्या लोकांचं हे होणारच आहे, त्रास होणारच आहे. म्हणजे बंडखोरी व्हायची शक्यता आहेच आहे. कायदा इकडे का तिकडनं. आता एखादा इच्छुक असतो, तीव्र इच्छुक असतो, त्याला नाही म्हणत त्याची बंडखोरी 100% आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बंडखोरीपासून रोखण्याचा प्रयत्नच करणार आहे. आता ते ज्यांनी प्रवेश केलाय, ज्या आशेनं केलाय, त्यांनी बंडखोरी केली तर माझ्या हातात नाही. बापूसाहेब, आपण असं म्हणताय की ते उमेदवारी मागणार नाही,
असं त्यांनी शब्द दिलेला आहे. पण ते कोणती उमेदवार म्हणजे विधानसभा की लोकसभा की झेडपी की महापालिका काय असं स्पष्टीकरण म्हणजे स्पष्ट आहे? येणारी कोणत्याही निवडणूक असली तरी ते उमेदवारी मागणार नाहीत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद. त्यांना विधान परिषदेवर घेतलं तर आपली काय मला माहित नाही, असेल का? मला काही माहिती नाही. घेतलं तर जिल्ह्याचं स्वागत आहे की. आम्ही तेच म्हणतो. जिल्ह्याला ऍडिशनल मिळाला घेत म्हणून. पण त्यावेळी काय नसताना तुम्ही त्या जागेवर निवडून आणता की? हा? आता तर आयतं मिळतं, काय नसताना तुम्ही निवडून आणता ना त्या जागेवर. आता तर आयतं मिळालं. आहे ते मिळालं. हा. आयतं मिळालं. आता आमच्या मध्याला सुद्धा बघा ना, 15 नगरसेवक आहेत आमचे भाजपच्या अगोदर, कुणी नसताना. आता बहुतेक 40 येणार आमची. 75 फार होईल म्हणजे. 75 तिथंच होत आहे. मला एक कळत नाही, कुणी नसतानाही महापौर झालेला आहे. 102 पार होईल म्हणजे. आता ती म्हणणारच की आम्ही असल्यामुळं महापालिका आली, म्हणणारच, कुणी म्हणणारच आहे. श्रेय घ्यायला काय असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.